नमस्कार प्रेक्षकांनो, तुम्ही पाहत आहात लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेचा आजचा सविस्तर आढावा. आजचा एपिसोड भावना, ताण आणि नात्यांची परीक्षा आणि धक्कादायक ट्विस्ट यांनी भरलेला होता. आजच्या भागाची सुरुवातच एका खूप भावनिक क्षणाने होते. वसू सगळ्यांसमोर येते, हात जोडते आणि डोळ्यात पाणी आणून तिची चूक देखील मान्य करते. ती मनापासून माफी मागते आणि त्या क्षणी घरात एक वेगळी शांतता पसरते. प्रत्येकाच्या मनात द्विधा मनस्थिती तयार होते. वसूला माफ करावं की तिच्या चुकीची शिक्षा द्यावी. पण इथेच रम्या खूप कडक भूमिका घेताना दिसते. ती वसूच्या माफीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करते आणि ठामपणे सांगते की चूक केली आहे तर शिक्षा भोगायलाच हवी. तिच्या आवाजाला राग आणि ठामपणा स्पष्ट जाणवतो. इतकंच नाही तर ती थेट वसूला घर सोडून जाण्यास देखील सांगते आणि हा क्षण सगळ्यांसाठीच धक्कादायक ठरतो. वसूची अवस्था खूपच वाईट होते. ती स्वतःची बाजू मांडण्याचा प्रयत्न करते. ती तिच्या चुका मान्य करते, पण तरीही रम्या अजिबात नरम पडत नाही. आणि मग येतो संवाद. तो पूर्ण वातावरण हादरून टाकतो. आजपासून तू माझ्यासाठी आई नाही आहेस. हा एक वाक्य सगळ्यांच्या मनाला चटका लावून जातो. मात्र या सगळ्यांच्या गोंधळात घरातील एक सदस्य पुढे येतो. काव्य आणि जीवा परिस्थिती वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतात. त्यांना वाटतं की वसूने चूक केली असली तरी तिच्या हेतूमध्ये काही प्रमाणात चांगुलपणा देखील होता. ते सगळ्यांना समजवतात की इतकी कठोर शिक्षा देणं योग्य नाही. हळूहळू सगळ्यांचा सूर बदलतो आणि शेवटी वसूला माफ करण्याचा निर्णय घेतला जातो. हा क्षण खूपच दिलासा देणारा ठरतो. पण प्रेक्षकांनो, इथेच एक वेगळं वळण येतं. अचानक पार्थ रम्याला लग्नाबद्दल विचारतो. तू लग्न करशील का? हा प्रश्न पूर्णपणे अनपेक्षित असतो. सगळेच चकित होतात आणि त्याहून मोठा ट्विस्ट म्हणजे रम्या लगेच होकार देते. पण ती एक अट ठेवते. तिच्यासाठी मुलगा पार्थनेच शोधायचा. वरकरणी हा निर्णय साधा वाटतो, पण प्रत्यक्षात हा मोठा प्लॅन असतो. पार्थ आणि नंदिनी दोघे मिळून रम्याची खरी नियती समजून घेण्यासाठी हा डाव आखतात. त्यांना शंका असते की रम्या अजूनही काहीतरी लपवत आहे. दरम्यान रम्याच्या वागण्यातूनही हळूहळू स्पष्ट होतं की ती खरंच लग्न करायच्या विचारात नाही. ती फक्त परिस्थिती आपल्या बाजूने वळवण्यासाठी आणि स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी हा खेळ खेळत असते. तिच्या मनात एक वेगळीच योजना सुरू आहे आणि योग्य वेळ येताच ती संपूर्ण गेम फिरवण्याच्या तयारीत आहे. दुसऱ्या बाजूला नंदिनी आणि जीवाचे हलके फुलके क्षण या वातावरणात थोडासा आनंद तयार करतात. त्यांच्या संवादातून एक वेगळीच ऊर्जा येते, जी प्रेक्षकांना थोडंसं हसवते आणि कथेला संतुलन देखील देते. एपिसोडच्या शेवटी रम्या पुन्हा एकदा तिच्या मनातील गोष्ट अप्रत्यक्षपणे व्यक्त करते. ती सांगते की तिला हवा असलेला मुलगा म्हणजे अगदी पार्थसारखाच. हा संकेत खूपच महत्त्वाचा ठरतो, कारण यामुळे पार्थचा संशय आणखी पक्का होतो की रम्या अजूनही बदललेली नाही आणि काहीतरी मोठं प्लॅन करत आहे. तर प्रेक्षकांनो, आता खरी उत्सुकता इथूनच सुरू होते. रम्याचा प्लॅन नक्की काय आहे? पार्थ आणि नंदिनी तिचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणू शकतील का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या गोंधळात नात्यांचं पुढं काय होणार आहे, हे जाणून घेण्यासाठी पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. मंडळी, आजचा भाग इथेच संपतो. भेटूयात पुढच्या भागामध्ये. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला ते तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुम्ही तुमच्या आयुष्यातला काही अनमोल वेळ देऊन हा व्हिडिओ पाहिलात त्यासाठी मी तुमची मनापासून आभारी आहे. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या भागामध्ये लग्नानंतर होईलच प्रेम. धन्यवाद मंडळी.